बांगलादेशामध्ये नुकतेच स्वामी चिन्मयानंद यांच्यावर देशद्रोहाचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। या निषेधार्थ 29 नोव्हेंबर रोजी युवा हिंदू प्रतिष्ठानकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले। उपविभागीय अधिकारी खामगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या 6 महिन्यांपासून बांगलादेशामध्ये हिंदूंच्या नरसंहार तर होतच आहे, पण सोबतच त्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्यावर देशद्रोहाचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। तसेच मणिपूरमध्ये सातत्याने गेल्या 1 वर्षापासून मैत्री हिंदूंच्यावर अत्याचार सुरू असून त्यांना तेथे जीवन जगणे असहाय्य झाले आहे। बांगलादेशामध्ये होत असलेल्या नरसंहार बाबत तर हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याच आहे, परंतु आता स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्यावर जो खोटा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे, याकरिता देशाचे पंतप्रधान तसेच गृहमंत्री यांना हिंदूंची जनभावना लक्षात घेता आंतरराष्ट्रीय दबाव आणून तेथील हिंदू धर्मीयांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी युवा हिंदू प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी युवा हिंदू प्रतिष्ठानसह धर्मबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।